लोकसभेची भाजपाची दुसरी यादी जाहीर झाली। त्या यादीमध्ये वर्ध्याचे दुसऱ्यांदा दोनदा खासदार राहिलेले रामदासजी तडस यांची परत तिसऱ्यांदा उमेदवारी घोषित करण्यात आली। या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत खासदार रामदासजी तडस। आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की येणाऱ्या 2024च्या लोकसभेमध्ये तो मतदारांपुढे कोणता अजेंडा घेऊन जातात आणि मतदारांना ते कसे कोणत्या पद्धतीने कन्व्हिन्स करतात। काय सांगाल यावेळेस कोणता अजेंडा घेऊन आपण गेल्या 10 वर्षाच्या कार्यकालात मी सतत ठेवलेला जनसंपर्क, जनतेबद्दल माझी सहज उपलब्धता, केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम मी सातत्याने केलं आहे। भारतीय जनता पक्षाची या लोकसभा मतदारसंघात भक्कमपणे राहिलेली फळी ज्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमुळे आज मला तिसऱ्यांदा या ठिकाणी उमेदवारी मिळाली। मी या ठिकाणी या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचं मनापासून धन्यवाद मानतो की त्यांनी माझ्यावर पुन्हा विश्वास ठेवून तिसऱ्यांदा मला या ठिकाणी उमेदवारी दिली। भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो। अमित शहाजी यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो। गडकरी साहेब यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो। तसेच महाराष्ट्राचे आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो। प्रांताध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं मनापासून आभार मानतो। सुधीर भाऊ यांचं सुद्धा मनापासून आभार मानतो। आणि विशेष म्हणजे जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ज्यांनी फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची फळी उभी केली त्यांचा सुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांच्या सर्व मेहनतीमुळं मला तिसऱ्यांदा या ठिकाणी उमेदवारी मिळाली। 3/24 नंतर या ठिकाणी जे निवडणूक होणार आहे मला पूर्ण विश्वास आहे की मी तिसऱ्यांदा पुन्हा मागच्या 2 वर्षाचा रेकॉर्ड तोडून 2 वेळेचा रेकॉर्ड तोडून पुन्हा निवडून येईल। कारण भारतीय जनता पक्षाची फळी ही भक्कमपणे या ठिकाणी उभी आहे। निश्चितच मागील 2 पंचवार्षिकचा रेकॉर्ड तोडून यावेळेस सुद्धा मोठ्या मताधिक्याने निवडून येईल आणि त्यांचे 77-44 ही गाडी परत वर्धा जिल्हा लोकसभेमध्ये धावेल हेच या ठिकाणी निश्चित होणार आहे। प्रमोद पानमुळे, जय महाराष्ट्र न्यूज, वर्धा।